सुप्रभात. संस्कार भारतीचे हे पुणे केंद्र आहे. आज बुधवार 2 सप्टेंबर 2020 म्हणजे भारतीय सौर 11 शार्वरी नाम संवत्सर शालिवाहन शके 1942 भाद्रपद महिना शुक्ल पक्ष पौर्णिमा तिथी. आजचा विचार. स्वप्न आपली असतील तर प्रयत्नही आपलेच हवेत. यानंतर ऐकूया चिंतन. सादरकर्त्या अश्विनी कुलकर्णी. झुकणे याचा अर्थ आत्मसन्मान घालवणे हा होत नाही. प्रत्येक किमती वस्तू उचलण्यासाठी झुकावेच लागते. ईश्वराचे आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद त्यापैकी एक आहे. नमस्कार श्रोते हो. कर आता गाई गाई असं अंगाई गीत असो, वा आई बघ ना कसा हा दादा असं बालगीत, ऋतू हिरवासारखं निसर्ग गीत, अथवा माझ्या सारंगासारखं कोळी गीत असो, नाट्यगीत, विनोदी काव्य, शूर आम्ही सरदार सारखी वीररसपूर्ण गीतं, लावणी, गवळण, मराठी पाऊल पडते पुढे सारखं मराठी अस्मितेचं गीत असो, गणराज रंगी किंवा गजानना श्री गणराया अशी भक्तिगीतं, कोणत्याही काव्यप्रकारात स्वैर संचार करणाऱ्या शांताबाई म्हणजे शांता शेळके. किती यादी वाचावी त्यांच्या काव्यप्रतिभेची. एक प्रतिभासंपन्न कवयित्री, लेखिका, प्राध्यापिका, पत्रकार, बालसाहित्य लेखिका अशा थोर साहित्यिका शांता शेळके यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून घेऊया आजच्या काव्यरंग या कार्यक्रमातून. सादरकर्त्या शिल्पा देशपांडे. ऐकूया काव्यरंग, कवयित्री शांता शेळके. साध पावसाची आली शहार आली माती, भुई सवे आभाळाची जुळे आज प्रीती. नमस्कार, मी शिल्पा देशपांडे. काव्यरंगमध्ये आपलं स्वागत. आपण ओळखलंच असेल, आजच्या कवयित्री आहेत शांताबाई शेळके. स्त्री कवयित्री आजच्या तरुणाईला कशी वाटते हेही आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत तरुण गायक कलाकार प्रणव तळवळकर, जे संगीत विशारद आहेत आणि संगीत प्रशिक्षकही आहेत. श्रोते हो, शांताबाई शेळके यांची वेगळी ओळख आपल्याला करून देण्याची गरज नाही, कारण ज्या ज्या कवितांना गीतांना त्यांची लेखणी स्पर्शून गेली ती गीतं कविता अजरामरच झाल्या. वास्तविकता मौखिक श्रवण संस्कारातून, गाण्यातून त्यांच्यामध्ये कविता झिरपली आणि लय, ताल, सूर यांचं आपसुकच संस्करण झालं. भावगीतांचे 2 कालखंड आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे सुधीर फडके, दत्ता डावजेकर, वसंत पवार हा काळ, आणि आधुनिक भावगीतांचा कालखंड म्हणजे हृदयनाथ मंगेशकर, श्रीनिवास खळे, यशवंत देव. आणि या दोन्ही कालखंडाच्या सीमारेषेवरील गीत म्हणजे शांताबाई यांचं गाणं. कवितांच्या बाबतीत सांगायचं झालं तर अस्थायी अंतराय या स्वरूपात मांडलेली त्यांच्या कवितेची कल्पना, कवितेतील रचना आणि कल्पना एकेका ओळीमध्ये रंगत जाते आणि सुंदर शब्दांना विस्तृतपणे समजण्याची सुंदर प्रक्रिया वाचकांच्या हाती त्या ठेवतात. सर्व भावभावनांचे त्यांचे भाव स्वगत सहजरित्या आपलंसं वाटावं इतकी सहजता त्यांच्या कवितेमधून जाणवते. दुःखालाही समंजस म्हणण्याचं सामंजस्य त्यांच्या कविता देतात. दुःख समंजस माझे नाही फिरवली द्वाही, कधी आले आणि गेले मला कळलेही नाही, मला कळलेही नाही उरे पुसट शिखुण, फक्त फिकट चांदणे फक्त मंदावले ऊन. वैयक्तिक भावविश्वातून वैश्विक सारही त्यांच्या कविता देतात. एकच व्यक्तीची प्रतिभा सर्वसमावेशक साहित्य प्रकाराला स्पर्शून एक वेगळा परीघ निर्माण करणारी आहे. साहित्य विश्वाचा, काव्यविश्वाचा परीघ ही स्पर्शिका उजळून टाकते आणि रसिकांना एक नवनिर्मितीचा आनंद देते. प्रेमावरच्या कविता, गाणी असो किंवा अगदी बालगीतं, तर कधी विनोदी ढंगांची कविता असो, ठकूमावशीचा उपास, एकेकाचा थाट अशा विनोदी ढंगांच्या कविता, तर असता समीप दोघे हे ओठ मूक व्हावे असं प्रेमगीत, प्रीतीचा गहरा रंग दाखवणारी त्यांची कविता प्रीतीवर भाष्य तर करतेच, पण त्याचबरोबर प्रेमातील वास्तवाचं भानही त्या देतात.
शेवटी अटळ असते गाठी तुटत जाणे. शेवटी अटळ असते गाठी तुटत जाणे, संबंध सुटत जाणे. शेवटी अटळ असते रंग विरत जाणे, क्षितिज मिटत जाणे. शेवटी अटळ असते रंग विरत जाणे, क्षितिज मिटत जाणे. जेथे मिरे धरेला आभाळ वाकलेले, अस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले, जेथे खुया ढगानी, जेथे खुया ढगानी रंगीन साजल्या वा माझ्या मनातला का, तेथे असेल रावा ही वाट दूर जाते. स्वप्नामधील गावा स्वप्नामधून जावे, स्वप्नातल्या प्रियाला मनमुक्त गीत गावे. स्वप्नातल्या सुखाचा स्वप्नीच वेध घ्यावा माझ्या मनातला का, तेथे असेल रावा ही वाट दूर जाते. स्वप्नामधील गावा ही वाट दूर जाते. एकाच व्यक्तिमत्वाला काव्य, अनुवादन, कथालेखन यांचा वरदहस्त मिळावा आणि त्याचबरोबर सहसंपादनातील अनुभवांनी समृद्ध होऊन चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून वेगळं स्थान निर्माण करावं आणि गीतांनी, कवितांनी पिढ्याच्या पिढ्या आकृष्ट कराव्यात, हा दैवी साहित्य योग शांताबाईंच्या बाबतीत घडून आलाय. गीतांचे माधुर्य जेवढे सुंदर, तेवढीच त्या गीतांची निर्मिती म्हणजेच जन्मकथाही वेगवेगळ्या आहेत. तोच चंद्रमा नभात हे गीत काव्यप्रकाश या संस्कृत पुस्तकातील श्लोकावरून निर्माण झालं. एका श्लोकाचे रसग्रहण करून त्यांची वेगळ्या गीतामध्ये निर्मिती करावी, हे रसिकांचं भाग्यच म्हणावं लागेल. तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामिनी. तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामिनी. एकांती मज समीप, तीच तू ही कामिनी. तीच तू ही कामिनी. तोच चंद्रमा नभात, निरवता ती तशीच धुंदतेच चांदणे. छायानी रेखियले चित्रतेच देखणे. जाईचा कुंज तोच, तीच गंध मोहिनी. एकांती मज समीप,
तीच तू ही कामिनी, तीच तू ही कामिनी, तोच चंद्रमा नभात. त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा, वाळल्या फुलात व्यर्थ गंध शोधतो पुन्हा. गीत येन ते जुळून भंगल्या सुरातुनी, एकांती मज समीप, तीच तू ही कामिनी, तीच तू ही कामिनी, तूच चंद्रमा नभात. नमस्कार श्रोते हो. खरं तर आजच्या सध्याच्या तरुण पिढीचा एक प्रतिनिधी म्हणून मी आत्ता बोलतोय. आणि खरं तर शांताबाईंबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे. इतकी प्रगल्भता, हळुवारपणा, तेजस्वी, कधी मार्मिक, अंतर्मुख करायला लावणारं लिखाण, म्हणजे माझ्या पिढीचे, तरुण पिढीचे असे बरेचसे लोक आहेत जे त्यांची गीतं ऐकत, त्यांचे काव्य वाचत आम्ही मोठे झालेलो आहोत. त्यांचं जे स्थान आपल्या समाजामध्ये आहे, आपल्या साहित्य विश्वामध्ये आहे, ते खूप मोठं आहे. अगदी त्यांच्या काही बाल कविता असतील, त्यांच्या निसर्गाच्या कविता असतील, जीवलगा राहिले रे दूर घर माझे सारखं एक आर्तगीत असेल, हे सगळी गीतं आम्ही लहानपणापासून ऐकत मोठे झालो आहोत. त्याच्यामुळं शांताबाईंचे जे गीतं आहेत ते खरंच ऐकण्यासारखी आहेत. आत्ताच्या पिढीचे काही लोक ऐकतही नसतील, पण असा बराच मोठा तरुणाईचा एक वर्ग आहे जो शांताबाईंच्या कविता किंवा त्यांची गीतं ऐकतच मोठा झालेला आहे आणि अजूनही ऐकतो. हे एक झाड आहे याचे माझे नाते, वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरून जाते. मला आवडतो याच्या फुलांचा वास, वासामध्ये उमटणारे जाणीव ओले भास. याच कवितेतील शेवटच्या ओळी अतिशय सुंदर आहेत. कधीतरी एके दिवशी मीच झाड होईन, कधीतरी एके दिवशी मीच झाड होईन, पानांमधून ओळखीचे जुने गाणे गाईन, पानांमधून ओळखीचे जुने गाणे गाईन. मन भावन हा श्रावण, मन भावन हा श्रावण, हा प्रिय साजन हा श्रावण. मन भावन प्रिय साजन हा, मन भावन हा श्रावण. मन भावन हा श्रावण, भिजवी तन भिजवी मन हा श्रावण. प्रिय साजन हा मन भावन, प्रिय साजन हा श्रावण. थर थर त्या धरावर, थर थर त्या धरावर, प्रणयी संकेत नवा. ऋतु हिरवा, ऋतु बरवा, ऋतु हिरवा, ऋतु बरवा.
पाचू चावनी रुजवा, पाचू चावनी रुजवा, हिरवा ऋतू हिरवा, ऋतू बरवा. युगविरही हृदयावर, युगविरही हृदयावर, सरसरतो मधुशिरवा, ऋतू हिरवा, ऋतू बरवा, ऋतू हिरवा, ऋतू बरवा. मित्रांनो, किती सुंदर वर्णन केलंय शांताबाईंनी या गीतामध्ये. म्हणजे निसर्गाचं तर वर्णन आहेच. शांताबाई म्हणतात, भिजुनी उन्हे चमचमती, क्षण दीपती क्षण लपती, नितळ निळ्या अवकाशी, मधुगंधी तरल हवा, ऋतू हिरवा, ऋतू बरवा. नभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप जणू, गगनाशी धरणीचा, जुळवीत असे सहज दुवा. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. निसर्ग चित्रणाबरोबरच एका प्रेयसीची जी उत्कटता त्यांनी याच्यामधून मांडली आहे, ती खरंच अतिशय सुंदर म्हणू शकतो आपण त्याला. मज फूल ही रुतावे, मज फूल ही रुतावे, हा दैवयोग आहे, ऋते कुणाला काटा, ऋते कुणाला काटा, ऋते कुणाला आक्रंदतात कोणी, मज फूल ही रुतावे, हा दैवयोग आहे, ऋते कुणाला काटा, ऋते कुणाला. सांगू कशी कुणाला, सांगू कशी कुणाला, कळातल्या जीवाची चिरदाह, 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 वेदनेचा मज शाप हाच आहे, ऋते कुणाला काटा, ऋते कुणाला. काही करू पाहतो, रुजतो अनर्थ तेथे, काही करू पाहतो, रुजतो अनर्थ तेथे, माझे अबोलणेही विपरीत होत आहे, विपरीत होत आहे. मज फूल ही रुतावे, हा दैवयोग आहे, ऋते कुणाला काटा, ऋते कुणाला काटा, ऋते कुणाला. पंडित जितेंद्रजी अभिषेकी यांनी त्यांच्या हे बंध रेशमाचे
या नाटकासाठी शांताबाईंकडून हे लिहून घेतलेलं नाट्यपद अतिशय लोकप्रिय आणि तितकंच म्हणजे मी स्वतः हे नाट्यगीत बऱ्याच ठिकाणी गायलो आहे आणि प्रत्येक वेळी त्या नाट्यगीतामधून किंवा त्या शब्दांमधून म्हणूयात आपण प्रत्येक वेळी काहीतरी नवीन मला स्वतःला पण सापडत जातं. आणि ही कमाल आहे ती शांता शिर्के यांच्या शब्दांची. प्रत्येक वेळी त्याचा एक अर्थ नव्यानं उमगत जाणं ही खरी त्या कलाकाराची प्रतिभा असते असं मला वाटतं. मराठी कवितेची पूर्वपरंपरा जपत शांताबाईंनी आधुनिक नव्या कवितेशीही अनुबंध जोडलाय. भाषेची नवी वळणे गिरवताना जुन्या परंपरेचे शिंपणही त्यांच्या कवितांमधून दिसून येते. जुन्या नव्या संस्कारातही सहजता लोप पावली नाही की आशयाचा जिव्हाळाही नष्ट पावला नाही. उलट तो हृदयाशी थेट जोडला गेला. मराठी साहित्यातील निर्भेळ झऱ्यातून अर्थात शांता शिर्केंच्या काव्यातून अमृताची एक छोटीशी सांगीतिक ओंजळ आपल्या सर्वांना देण्याचा हा प्रयत्न. धन्यवाद. पथ जात धर्म क्यों वा नाते है जान ठावे ते जाणतात एक प्रेमात प्रेम द्यावे हृदयात जागणाऱ्या अतिगूढ संभ्रमाचे तुटतील ना कधी हे बंध रेशमाचे हे बंध रेशमाचे हे बंध रेशमाचे ठेवी जपूनी जीवा धागा अतूट हाच प्राणात गुंफवावा बळ हेच दुर्बळांना देती पराक्रमाचे तुटतील ना कधी हे बंध रेशमाचे हे बंध रेशमाचे.